नमस्कार. आज आपण तळवाडी या ठिकाणी आलेलो आहोत सटाणा तालुक्यामध्ये. आणि नुकतेच आता नर्मदा परिक्रमा चौथ्यांदी करून आलेले आहेत कृष्णाजी महाराज. आणि आज आपण त्यांना भेटणार आहे. अतिशय अवघड अशी ही नर्मदा परिक्रमा असते. अनेक जण जातात नर्मदा परिक्रमेला, परंतु अर्ध्यावरच काही जण सोडून येतात. परंतु आपल्या संसाराचा आणि प्रपंचाचा त्याग करून मुलांना सर्वांना सोडून कृष्णाजी महाराज हे चौथ्यांदा नर्मदा परिक्रमा करून आलेले आहेत. एकदा नव्हे बरं का, चौथ्यांदा आलेले आहेत. आणि आपल्या सहकार्यांबरोबरच आता 3 दिवसापूर्वी आलेले आहे. आम्ही नाशिकवरून खास या ठिकाणी महाराजांची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. आणि यामध्ये जाणून घेणार आहेत की नर्मदा परिक्रमा करत असताना डोंगर दऱ्या आणि यातून अवघड अशी वाटचाल करत नर्मदा परिक्रमा पूर्ण करावी लागते. तर यामध्ये आपण आता महाराजांचं मनोगत जाणून घेऊया. महाराजजी काय म्हणाल आपण चौथ्यांदा नर्मदा परिक्रमा करून आलात. आपल्याला दंडवत प्रथम. रामकृष्ण हरी नर्मदे हार. मनमनीय गुरुवर्य माऊली गुरु श्री क्षेत्र जायकड यांच्या कृपाशीर्वादाने आणि माझ्या मातोश्री यांच्या आशीर्वादाने सर्व तुम्ही व्हिडिओ तयार करतात आणि व्हिडिओ बघतात. त्यांच्या आशीर्वादाने माझी नर्मदा परिक्रमा पूर्णत्वाला येते. आणि परिक्रमा करत असताना अनेक अडचणी येतात आणि अडचणी येत असताना सुद्धा एक मैयावरती एक श्रद्धा आणि भाव ठेवून परिक्रमा ही चालत असते. जसं आई लेकरूला सांभाळते लहानपणी, तसं मा नर्मदा मैया सगळं जसं आई सांगते. आईला माहिती असतं की बाळ लहान आहे आणि जसं त्या बाळाला काहीच माहित नसतं आणि बाळाला जशी आई सगळं सांभाळते तसं मा नर्मदा मैया आम्हाला सगळं सांभाळते. आणि ओंकारेश्वर परिक्रमा सुरुवात होते. आणि दरवर्षी जाण्याचं कारण एकच आहे की माझा प्रत्येक जण असं विचारायला येतो की तात्या या वर्षी जाणार का, तात्या या वर्षी जाणार का. मग मी असा विचार करतो, जर माझ्यामुळे तुमची परिक्रमा होत असेल तर मी का म्हणून जाऊ नये. आणि मग मलाही ते फल मिळतं आणि त्यांची परिक्रमा पूर्ण होते. याच्यात मला खूप आनंद मिळतो. आणि नर्मदा परिक्रमा करत असताना जो आनंद मिळतो ते एक सुख आणि तो आनंद एक वेगळाच आहे. तर असा संसारामध्ये मिळत नाही. कारण संसार हे दुःख मूळ आहे हे तर तुकाराम महाराजांनी सांगितलंच आहे. पण तरी सुद्धा संसाराचा थोडासा त्याग करून आणि मला माझ्या घरच्या सर्व कुटुंबाची साथ असल्यामुळे, सर्व नातेगोत्यांचा मला आशीर्वाद, गुरुवर्यांचा आशीर्वाद असल्यामुळे माझे नर्मदा पूर्ण हे तुम्ही अगोदरच आपल्याला सांगितलं. परंतु नर्मदा परिक्रमा करत असताना जे अनुभव येतात आणि खडंतर नर्मदा परिक्रमा आहे हे नक्की आहे, पण आनंद मात्र नक्कीच मिळतो. ओंकारेश्वरून सुरुवात केल्यानंतर शूलपाणी झाडीतून जो जाताना जो आनंद मिळतो तो एक वेगळाच असतो. आणि आपण कुठंतरी ते बोलावं नसतं आपल्याला काही साक्षात्कार झालेला आहे का. मी तर एकच म्हणतो, माझ्या जीवनात जर माझ्या 4 परिक्रमा होत असतील तर मला याच्यापेक्षा आणखी कोणता साक्षात्कार पाहिजे. आणि नर्मदा मैया साक्षात्कार देते, कोणत्या रूपाने येते काही कळत नाही. जंगल दरीतून चालत असताना आम्ही उपाशी आहोत का, आम्ही भुकेले झालेलो आहोत का, आम्हाला काही कमी आहे का, इतकी थंडी वाजते पण काहीही जाणवत नाही. मा नर्मदा मैया सगळं आमचे सांभाळ करते. आणि हा खडंतर प्रवास आहे. त्याच्यातून त्याच्या MP वाले, गुजरात वाले जे ठिकाणी मैयाच्या किनारी आहे ते इतके सेवा करतात. ते नाही आपल्या नात्याचे, नाही आपल्या गोत्याचे, नाही रक्ताचे, पण इतकी सेवा करतात. पूजा करून आम्हाला सगळे सेवा करतात. असा हा नर्मदा परिक्रमाचा आमचा प्रवास चालत असतो. आणि नर्मदा परिक्रमा ही आमची यावेळेस 89 दिवसात पूर्णत्वाला आली. आणि आमच्या बरोबर चांगले परिक्रमावासी होते, त्यांनाही चांगला आणि कुठेही तब्येत बिघडली नाही. पाऊल परत जमीन बदलते, पाऊल परत पाणी बदलतं, पाऊल परत माणसं बदलतात, पाऊल परत निसर्ग बदलतो, पण कुठेही काही त्रास होत नाही. ही सगळे मैया आमचे सांभाळून घेते. दररोज 35 ते 40 किलोमीटर दररोजचा प्रवास असतो. जवळपास 3 ते 3,500 किलोमीटर पायी चालावं लागतं. आणि ही जी नर्मदा परिक्रमा महाराज पूर्ण करता, यांच्या मातोश्री आहेत समोर. आणि खरंच धन्य आहे अशा माता, कारण पुत्र वा आयसा त्याचा त्रिलोकी झेंडा काय. तर खरोखर अशा या म्हणजे महाराजांना जो जन्म दिलेला आईने, त्या आई देखील थोर आहेत. आपण महाराजांना विचारूया की आपण परिक्रमेत होतात, एखाद्या दिवशी असं काही तुम्हाला आठवलं की ज्या दिवशी उपाशी राहावं लागलं,
तुम्हाला काही खूप त्रास झाला, असं कधी झालंय का? मैया उपाशी ठेवत नाही, पण जर मैयाचा काही आपण अपमान किंवा मैयाचं काही आपण अपमान केला एखाद्याचं, तर नक्की मैया त्याला नक्की. एक दिवस असं झालं, सोमवार होता त्या दिवशी, आणि आम्हाला सकाळी सकाळी एक मैया त्यांच्या शेतातून धावधळ म्हणजे लवकर आली आणि आम्हाला तिने विनंती केली की महाराजजी आईये चहा पान कीजिए, पण आम्ही त्यांना थोडासा नकार दिला. बाकीची मंडळी नाही म्हणले, पण आपण पुढे जाऊ. आणि त्या दिवशी आम्हाला जी नाट लागली, म्हणजे मैया आम्हाला परजानते. काय परजानते की त्या मैयाने बोलवलं, आम्ही केलं नाही आणि त्या मैयाचा अपमान झाला. सांगून उपयोग नाही तुम्हाला. आपण नाशिक जनमत न्यूजचे आहात, तर मला बोललो आणि मैयाने बघितलं की हे इतके अपमान करतात माझा, म्हणून मैयाने आम्हाला दिवसभर काही मिळून दिलं नाही. पण तो दिवस आमचं जरी काही मिळालं नाही, पण तक्रार मात्र कुठंच केली नाही आणि चेहऱ्यावरती कुठला परिणाम होऊ दिला नाही, मिळाला नाही म्हणून आपण उपाशी होत असं सुद्धा जाणवत नव्हतं. पण नर्मदा मैया जर हे केलं तर नर्मदा मैया आपल्याला परजानते आणि आपल्या परीक्षा बघते, हे मात्र नक्की आहे. विना तक्रार असा हा प्रवास 3-3.5 महिने करावा लागतो. अनेक भाविकांना 4-4, 5-5 महिने देखील लागतात. परंतु यावर्षी 90 दिवसात महाराजांनी परिक्रमा केली आणि त्यानंतर महाराज ओंकारेश्वर या ठिकाणी आले आणि नर्मदा जयंतीचा देखील आनंद घेतला. आणि 2 मिनिट स्टॉप कर. महाराजजी, आपण पहिल्या वर्षी गेला होता आणि त्यानंतर आता 4थं वर्ष आहे. बरोबर. तर पहिल्या वर्षी जी परिक्रमा केली आणि आता जी परिक्रमा केली, यातला मधला थोडा फरक सांगाल का? त्या भागामध्ये समजा तुम्हाला 2-3 टेस्ट लागतात, झारखंड लागतं वाटतं, गुजरात लागतं, मध्य प्रदेश वगैरे लागतं. तर त्या ठिकाणी परिक्रमा जे करणारे जे भाविक आहेत त्यांच्यासाठी जो रस्ता वगैरे जरा थोडा चांगला बनवलाय का, आणि मुक्कामाच्या ठिकाणी आश्रम वगैरे झाले आहेत का, याबद्दल थोडस सांगितलं तर बरं होईल. रामकृष्ण हरी नर्मदे हार. गुरुवारी महनमणी माऊली गुरुजी श्री क्षेत्र जायकडे यांच्या कृपा आशीर्वादाने आमची मा नर्मदा परिक्रमा चालत असते. आणि आपण जे प्रश्न विचारले की पहिल्या वर्षाचा आणि आता 4थ्या वर्षाचा, मला असं जाणवलं की पहिल्या वर्षी ज्यावेळेस गेलो होतो आम्ही, त्यावेळेस पहिल्या वर्षी आम्ही 52 गजा मार्गे गेलो होतो. त्यामुळे तो जे सुलपाणीचा परिसर होता तो बघायला आम्हाला त्यावेळेस मिळाला नाही. आणि आता असं आहे, पहिल्या वर्षी आम्हाला कमीत कमी 8 दिवसातून 3 वेळेस स्वतः स्वयंपाक करावा लागत होता आणि जवळजवळ आपलं काय सदाव्रत मिळत होती. आणि दुसऱ्या वर्षी सदाव्रत म्हणजे भिक्षा, सदाव्रत म्हणजे भिक्षा मागून घ्यायची. आणि ते करायचे. आणि दुसऱ्या वर्षी थोडंसं आणखी त्याच्यात बदल पडला की आश्रम जागी व्हायला लागले. तिसऱ्या वर्षी अजून त्याच्यात बदल पडला आणि आता या 4थ्या वर्षी फक्त आम्हाला इतक्या नर्मदा परिक्रमेत फक्त 2 वेळा स्वयंपाक करावा लागला आणि 5-5, 10-10 किलोमीटर वरती आश्रम झालेले आहे. आणि आश्रमांची व्यवस्था इतकी सुंदर आहे, तर तिथं परिक्रमावासियांसाठी सगळं विनामूल्य मिळत आहे. ज्यावेळेस आम्ही दुसऱ्या वर्षाला शूलपाणी झाडीतून गेलो, मी ऐकलेलं होतं, पुस्तकातून वाचलेलं होतं की शूलपाणी झाडीत आदिवासी लुटतात, आदिवासी आपले काही सगळं सामान घेऊन घेतात, असा जो परिक्रमावासियांच्या मध्ये जो भ्रम भरलेला होता. आणि जेव्हा आपण लखनगिरी महाराजांच्या आश्रमात गेलो, आता तिथं ती मंडळी, आता विशेष असा आहे, वास्तविक ते सगळे दुसऱ्याच्या कामाला जातात, बाहेर कामाला येतात आणि आज ती मंडळी, आदिवासी मंडळी परिक्रमावासियांची सेवा करते, त्यांच्याकडे जे असेल ते देतात. आपण बी त्याच्यात समाधान मानायचं. आणि ते इतक्या डोंगरवरती आम्ही चढून जात होतो आणि त्या डोंगरावरती पाणी नाही, काही नाही, पण तिथली ती मंडळी आता अगदी ते गाढव असतात ना, त्या गाढवावरती पाणी घेऊन ते त्या शूल पाणीच्या जंगलात ती मंडळी आता परिक्रमावासियांना पाणी पाजत आहेत. आणि परिक्रमा असं होतं ते अगोदर, पण आता मात्र ती मंडळी सगळी सेवा करत आहे. तिथून पुढे निघाल्यानंतर आपला महाराष्ट्र लागतो, MP संपल्यानंतर महाराष्ट्र लागतो. आणि एक येता येता तेली भट्यान म्हणून एक आहे, तिथं तेली भट्यांमध्ये असे महात्मे साधू आहेत, त्यांचं आता वय सांगता येणार नाही, साधूचं मूळ विचारायचं नाही, साधूचं वय विचारायचं नसतं, पण सांगतात तिथं की 110-107 वर्षाचे आहेत. पण त्यांना आज परमेश्वर म्हणूनच अशी एक उपमा त्यांना त्या परिसरात आणि सगळ्या नर्मदा परिक्रमात मिळालेले. आणि व्यवस्था आता अशी झालेली आहे, 10-10, 15-15 किलोमीटर वरती अगदी सुसुई व्यवस्था अगदी चांगली झालेली आहे. सगळे अगदी चांगली व्यवस्था करतायत, काही खाजगी व्यवस्था करतायत. त्यामुळे हा प्रवासाला आता मी एक म्हणतो, फक्त तुम्ही परिक्रमेला बाहेर निघा,
तुम्ही काहीच घेऊन जाऊ नका, तरी तुमची परिक्रमा नक्कीच पूर्ण होईल यात शंका नाही. आता गजानन महाराजांच्या मठात गेल्यानंतर तिथं आपल्याला लुंगी मिळते, बंडी मिळते, खालं बिछण्यासाठी ते फॉर्म तो मिळतो आणि पुढे अगदी सगळी व्यवस्था होत चालते. फक्त वैद्यकीय उपचार बी भेटतात, तब्येत वगैरे बिघडली विनामूल्य वैद्यकीय विचार, विनामूल्य सगळं विनामूल्य. ते काय सांगावं, परिक्रमेत गुजरात असो, MP असो, महाराष्ट्राचा थोडा भाग असो, इतकी सेवा करतात. तर तुमची घरी व्यवस्था होत नाही इतकी तिथं व्यवस्था केली जाते. आपण झाले आपले लगेच डॉक्टर येतात, लगेच कोणाला काही झालंय का, कोणाला काही तब्येत बिघडलेली का, सगळं विचारपूस करतात. अहो आम्ही इतके भारावून जातो की या नर्मदा मैयाची अशी काय किमया आहे की आपलं नातं नाही, गोतं नाही, घरची आपली इतकी व्यवस्था ठेवू शकत नाही, पण ही नर्मदा मैया यांच्याकडनं सेवा करून घेतली. अहो काय सांगावं, इतके श्रीमंत लोक असतात, आपले मलम ते झेंडूबाम काय आणि वाडेक्स काय आणि पाय सोडतात, आमची सेवा करतात. आम्हाला आमची लाज वाटते की आपण तशा आहात का, पण ते आपली सेवा करत नसून ती मा नर्मदा मैयाची सेवा करतात. मा नर्मदा मैया एक वेगळंच विश्व आहे. फक्त ज्याने अनुभवले तोच त्याचा अनुभव करेल. आणि मंडळी, भयंकर सेवा आता होते. कारण महाराजांनी एक प्रश्न विचारला मला की आता पहिल्या वर्षाचा ना आताचा काय, जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. कारण आपले महाराष्ट्रीयन, पुण्यावाले काय, नागपूरवाले काय, यांनी सुद्धा तिथं आश्रम तयार केलेले आहेत आणि त्या आश्रमावरती विनवण्या करतात, देवासारखे विनवण्या करतात. महाराज आइये ना, महाराज प्रसाद पाहिजे ना, अगदी देवासारख्या विनवण्या करतात. आमचं झालेलं आहे, क्षमा मागून पुढे चालावं लागतं. काय सांगावं, ही नर्मदा मैया परिक्रमा ज्याने अनुभव घेतला, कारण एकदा नर्मदा मैयाच्या आनंदात तुम्ही गुंतले ना, एकदा तिच्याकडे गेले ना, मला नाही वाटत कोणी परत तिथं फिरून जाणार नाही, असं तर कधीच होणार नाही. कारण मला त्याने नर्मदा मैयाने जसं आपण लवचुंबक खेचून घेतो लोखंडाला, तसं ह्या गंजलेल्या लोखंडाला मा नर्मदा मैया खेचून गेले. याला एकच कारण, फक्त गुरुवार्यांची साथ असली पाहिजे. कारण हा पतंग कुठेही उडत असला आणि हा पतंग कुठेही भरकटत असला, पण माझा दोर माझ्या गुरुवारांच्या चरणी बांधलेला असतो. त्यामुळे मी कुठेच मला भीती वाटत नाही आणि कुठेच मला काही मिळणार नाही असं कधीच नाही. असा हा माझा नर्मदा परिक्रमाचा आणि काय सांगावं, 4 महिन्याचा 4 वर्षाचा अनुभव आहे. आता नर्मदा परिक्रमाचा किती काय अनुभव सांगावं. पण एकच विनंती करतो, ज्याला शक्य असेल त्याने नर्मदा परिक्रमा करा. एक पायी होत असेल तर पायी करा, गाड नसेल पायी शक्य नसेल, तुमचं शरीर जर तुम्हाला साथ देत नसेल किंवा बाकीच्या परिस्थिती नसेल साथ देत असेल, तर कमीत कमी निदान गाडीवर का होईना एक करा. पण एक विनंती या बातमीच्या द्वारे किंवा आपले नाशिक न्यूजचे जे बसलेले आहेत त्यांना मी एक विनंती करतो, सर्व यात्रेकरूंना जे गाड्या करतात त्यांना, की मांडवगड नर्मदा परिक्रमा टाळू नका, ही विनंती करतो. नर्मदे हर रामकृष्ण. ते आपण ज्यावेळेस मुक्कामाच्या ठिकाणी परिक्रमा करत असताना, मुक्कामाच्या ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी आश्रम असतात, काही ठिकाणी आश्रम नसतात देखील. अशा वेळेस गावातील काही जे नागरिक असतात, कुटुंब असतात, ते कुटुंब तुम्हाला त्यांच्या घरी घेऊन जातात आणि भोजन आणि सर्व तुमची मुक्कामाची व्यवस्था करतात. तर एखाद्या ठिकाणचा अनुभव सांगा ना. मग भरपूर अनुभव येत असेल. त्यांची लहान मुलं असतात. काय होतं, ज्या वेळेस पहिल्या वर्षी आम्ही चालत होतो, आपला आपलं हे लखनादोनच्या रोडने जेव्हा आम्ही रोडने येत होतो, तेव्हा त्या परिसरात आश्रमाची सुविधा थोडीशी कमी आहे. त्याला कारण असं आहे की नर्मदा किनारी अडचण येत असते, त्यामुळे त्या हायवेने यावं लागतं. आणि सायंकाळ झाली आणि सायंकाळ झाल्यानंतर आम्हाला तर पुढे बी आश्रम नाही, मागे बी आश्रम नाही, गावच आहेत. मग आम्ही सहज रस्त्याच्या कडेला एक बंगला आहे आणि त्या बंगल्यात त्या मुलाचं नाव अभिषेक म्हणून आहे आणि त्याला आम्ही सहज विचारलं की आम या रुक सकते है क्या. तर त्याने आनंदाने सांगितलं महाराजजी आई आहे. आणि आम्हाला फक्त विचारतो आम्ही कोणचं, की महाराजजी आम या रुक सकते. आणि आम्ही तिथं थांबलो. त्याने गेला, तो मध्ये गेला, त्याने चटया बिटया टाकल्या आणि आम्ही बसलो. त्याने लगेच चहा केला. चहा झाल्यानंतर मैयाने विचारलं, महाराजजी आप का क्या खाएंगे, हमारा हाथ का खाएंगे का. मैंने बोला आप जो देंगे वो हम पालेंगे. मग त्यांनी स्वयंपाकाला तयारी केली आणि समजलं आम्हाला की ठेवतील. आणि मग त्या पहिल्या वर्षापासून तर आतापर्यंत ते आम्हाला जाऊ देत नाही. आणि त्यांना हे व्हिडिओ बघतात, त्यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे आहे. आणि मी जेव्हा घरातून निघलो तेव्हा माझा मोबाईल बघतात आणि मोबाईल बघताना त्यांना कळतं की महाराज इथपर्यंत आले. अक्षरशः काय सांगावं,
काय लहान लहान 2 बालकं आहेत ते, आणि ते आम्हाला रस्त्यावरती घ्यायला येतात, आमच्या पिशव्या घेऊन घेतात, आमच्या काठ्या घेऊन घेतात आणि आनंदाने आणि स्वागत करून आम्हाला ते घरी घेऊन येतात. अगदी फुलं टाकलेली असतात खाली, आमच्यावरती फुलं टाकतात, म्हणजे आमच्यावरती नाही टाकतात, त्या नर्मदा मैयाच्या वरती टाकतात आणि स्वागत करून त्यांच्या घरी घेऊन जातात. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही निघतो तेव्हा अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून आणि त्यांचं अक्षरशः पाणी येत असतं आणि ते रडत असतात, तेही रडतात आणि आम्हालाही रडवतात. मला आत्ता सुद्धा त्यांची आठवण झाली आणि डोळ्यातून आत्ता सुद्धा माझं पाणी आलेलं आहे, कारण ते एक वेगळंच प्रेम देतात. आणि असे हे बरेच असे ठिकाण आहेत. एक भिलाई म्हणून गाव आहे, एक दावठा म्हणून गाव आहे, एक पाचातलाई म्हणून गाव आहे, एक करेली म्हणून गाव आहे, असे एक खलघाट म्हणून गाव आहे. अशा अनेक ठिकाणी अशा ओळखी पडलेल्या आहेत, ते अगदी अशा देवासारखी वाट बघत असतात, एक खाजगी ठिकाणी. महाराजजी निश्चित नर्मदा परिक्रमाच नाही करत, तर नर्मदा परिक्रमा करत असताना अनेकांना दारूचं, तंबाखूचं, सिगरेटचं व्यसन लागलेलं असतं आणि त्यासाठी जनजागृती करता अनेकांचे व्यसन देखील मुक्त करतात. महाराजजी आपले जे काही आपल्या बरोबर सहकारी होते, थोडक्यात त्यांच्याबद्दल सांगा. ते काही दमले होते का, थकले होते का? त्यांनाही तुम्ही आपल्या पुढे येत होते, पुढे ते चालायचे आणि मागे तुम्ही चालायचे, त्यांना देखील तुम्ही सांभाळून आणलं. जणू तुम्ही नाही म्हणाल, तुम्ही म्हणाल की मी तर फक्त व्यक्तीच, पण नर्मदा मातेने त्यांना सांभाळून आणलं. पण मी बघतो की तुम्ही आज पायी चालताना देखील नर्मदा मातेतील सर्व जे मंदिर आणि मला वाटतं अहिल्याबाई होळकरांचा एक राजवाडा होता, त्याचं दर्शन घडवलं. असं खूप काही असं भरपूर काही तिची गुफेत दाखवलं होतं. तर बरंच मध्ये जाऊन सर्व दर्शन वगैरे, तर त्याबद्दल थोडक्यात सांगा. माझे जर सहकारी होते माझ्या बरोबर, एक पिंगळवाड्याचे प्रभाकर भांबरे होते, एक आमचेच मेवणे होते, एक वसंत भदाने म्हणून, आणि एक विटाईचा आपला संजय खैरनार होते. तर त्यांना दोघांना, संजय खैरनार आणि भदाने यांना थोडासा त्रास झाला होता. पण काय मैयाची किमया असेल काही कळत नाही. मला वाटतं त्यांना टॉयलेटचा खूप त्रास झालेला होता आणि त्यामुळे त्यांना एक दिवस खूप त्रास झाला. तरी सुद्धा मी त्यांना एकच सांगितलं आणि त्यांना सांगितलं की मैयाचा नाम जप चालू करा आणि तुम्हाला जो नामस्मरण करते हे करा आणि फक्त मैयाच जेल पेज चाला. तर काय सांगावं महाराजजी, मी म्हणतो तसा जर आपल्याला घरी त्रास झाला तर कोणीच चालू शकणार नाही. तरी सुद्धा ही मंडळी 40-40 किलोमीटर त्या तशा परिस्थितीत चालते. मैया त्यांना परजाणून घेते आणि दुसऱ्या दिवशी त्यांची तब्येत खडखडाट होते. हा एक अनुभव झालेला आहे. आणि सहकार्य करणं म्हणजे मी तर त्यांना चालवतच नाही, मी त्यांना जीव घालत नाही, सगळी हे मैया करत असते. पण मला बरीच मंडळी अशी एक विचारते, हा एक प्रश्न, एक गण आहे आपलं ना दात्रकदाजी, की हा गण प्रश्न एक आहे. मला असं विचारतात की तात्या तुम्ही जेवढे जातात तेवढे बरोबरच ओंकारेश्वर पर्यंत आणतात, नाही तर मैया कोणालाच टिकू देत नाही, मैया एका ठिकाणी कोणालाच चालू देत नाही. पण काय सांगावं, मला ती मैयाने शक्ती दिलेली असेल, माझ्या गुरुवर्यांनी शक्ती दिलेली असेल का मलाही काही कळत नाही. पण मी त्यांचे सगळे मने जुळवून घेतो. मला असं म्हणायचं नाही की बुवा तुमच्या काही भानगडी होत नाही, होतात किरकोळ कारणावरून सुद्धा. पिशवी जरी तिथे ठेवली गेली, तिथं जरी ती थोडीशी सरकली गेली तरी एखाद्याचं हे होतं. पण त्याच्यात ते सगळं समावून त्यांच्या विनवण्या करून मी एकच सांगतो की तुम्ही मैयाच्या परिक्रमात आला आहात आणि नर्मदा परिक्रमा करत असताना 2-3 अटी आपल्याला आपण लक्षात ठेवायचं आहे. नर्मदा परिक्रमा करत असताना ती एक साधना आहे, ते एक तप आहे, ती काही अशी एक टुरिस्ट सारखी नाही. आणि तेच करत असताना ती मंडळीला विनंती करतो की तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही येराण्याला भेटणार नाही, मैयाचे लेकर आहात तुम्ही, कसे बालकाप्रमाणे राहा. आणि जसे घरात दोन्ही लहान भाऊ कसं त्यांची होती आणि लगेच गोड होऊन जातात, तसा आमचा हा प्रोग्राम चालत असे. यावर्षी तुम्ही 5वी पांडव झाला होता आणि 5वी पांडवांमध्ये जे एक निफाडसे होते, त्यांना तंबाखूचं व्यसन होतं. तर त्यांनी तंबाखू, बघा मला वाटतं यात्रेत शेवटी ओंकारेश्वर जंगलामध्ये तंबाखू फेकून दिली आणि मी पुन्हा तंबाखू खाणार नाही, असं अनेक वेळेस प्रत्येक तुम्ही यात्रेमध्ये हे कार्य करताय व्यसनमुक्तीचं कार्य अशा ठिकाणी काही केलंय. तर त्यांचे मला फोन येतात, ज्या घरी आम्हाला चहा पाण्याला बोलवलं, जेवणला बोलवलं, नाश्त्यासाठी बोलवलं, कोणत्याही कारणास्तव मी त्या घराचं थोडंसं निरीक्षण करतो आणि तिथं
बसतो आणि कोणाला इथं व्यसन आहे का ते बघतो आणि ते व्यसन आहे का मी लहान मुलांना बोलून घेतो आणि लहान मुलांकडनं मी वधून घेतो की पप्पा तंबाखू खातात का? हा महाराज जी खाता है मैंने बहुत इसको बोला है पण ये छोड़े ना छोड़ते नहीं. आप बोल बताओ ना बाबा म्हणजे पप्पा को बताओ ना गुटखा असो तंबाखू असो काय. मग मी ते त्यांना सांगतो तुमच्या नातवांची तक्रार आहे तुमच्या मुलाची तक्रार आहे म्हणून त्यांना विनंती करतो ना नर्मदा मैयाचं त्यांना साकडं घालतो आणि त्यांना मी तंबाखू गुटखा ज्यांचं जे व्यसन असेल ते सोडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांनी जर माझं ऐकलं आणि माझ्याला जर फोन आला मी त्यांना एकच विनंती करतो की पुढच्या वर्षी जर मी आलो तर तुमचा मी एक वाढदिवस साजरा करेल. कोणचा वाढदिवस? की तुम्हाला तंबाखू सोडून गुटखा सोडून किंवा दारू सोडून 1 वर्ष पूर्ण झालं मी असा त्यांचा सत्कार करतो. आणि त्यामुळे मग ते खुशीने सोडतात आणि सांगतात की महाराजजी आप आहे उस दिन से मैंने गुटखा और तंबाखू छोड़ दिया. हे असं कार्य माझं चालूच असतं. आणि अजून एक आमची एक पद्धत आहे की कुठंही परिक्रमावासियांना असा धब्बा लागू नये की परिक्रमावासी येतात आणि घाण करून जातात. ह्या माझं मी ज्या आश्रमावर गेलो त्या आश्रमावर स्वच्छता अभियान राबवतो आणि माझ्याबरोबर जे परिक्रमावासी असतात बिस्किटचा पुडाचा कागद असो चॉकलेटचा गोळीचा तुम्ही उचला खिशात घाला पुढे रस्त्यावर जाऊन आपण तो बाळ जाळून टाकू किंवा कुठे एखाद्या जागी खड्ड्यात टाकू असा आमचा. आपण महाराष्ट्र सरकारला काय सांगू इच्छिता? आपण नर्मदा परिक्रमा करतात बघा. आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक अशा पवित्र छान छान नद्या आहेत. गंगा माता आहे सर्व आहे परंतु अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण दिसतं. आपल्या नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये परराज्यातून भाविक येतात कारण कुंभमेळा वगैरे भरतो. पण अनेक ठिकाणी कारखाने इंडस्ट्री याच्यातलं जे दूषित पाणी आहे हे पाणी आपल्या गंगे मातेमध्ये मिसळतं आणि अनेक ठिकाणी कचरा वगैरे टाकला जातो. काही जण कपडे वगैरे धुतात. असा काही प्रकार आपल्याला नर्मदा माता तिकडे काही दिसला का तुम्हाला? कारण मी बघितलं अनेक व्हिडिओमध्ये खूप स्वच्छ असं पात्र दिसलं मला. आणि नर्मदा माता म्हणजे आपल्या भारतात अनेक नद्या आहेत परंतु या नद्यांमध्ये एक अशी नदी आहे की ही आजपर्यंत अनेक दुष्काळ आले असतील पावसाळे आले असतील तर ती कधी आटली नाही आणि कधी मर्यादा जी रेषा असते पुराची ती देखील कधी ओलांडली नाही आणि तिच्यापासून कधी कुणाचं नुकसान झालं नाही. आपण एक सरकारला काय सांगू शकाल प्रदूषणाबाबत? माझी एकच विनंती आहे की नर्मदा मैया परिक्रमा करत असताना मी बऱ्याच ठिकाणी बघितलं स्थानिक काही असतील ज्यांना काही त्याच्याबद्दल म्हणजे महत्व नसेल तर मी जे शासनाला सांगण्यापेक्षा मी जे परिक्रमा करण्यासाठी जे येतात त्यांनी एक पथ्य पाळलं पाहिजे. शासनाला ते केलंच पाहिजे काही गोष्टी. आता मला एक अशी विनंती करायची आहे की नर्मदा मैया बचाव हे बरेच काहीतरी चालू असतं. कोणचं? की नर्मदा मैया ते जास्त वाळू भरली जाते जास्त तिची चिरफाड केली जाते आणि काही ठिकाणी तर असं वाटतं की नर्मदा मैयाकडे बघताना अक्षरशः रडू येतं की काय बुवा मैयाचं हे काय चालू आहे. त्यामुळे ते सुद्धा बंद व्हावं असे बरेच ठिकाणी फलक लावलेले आहेत. आणि नर्मदा मैयामध्ये खरंच सांगतो की जसं असेल थोडंफार तिकडनं घाण येत असेल पण ते काही नाविलाज ते नाविलाज आहे म्हणून येत असेल पण शक्यतो नर्मदा मैया ही अगदी स्वच्छच आहे. कुठेही बघा स्वच्छच आहे. कोणी तिच्यात साबण लावून आंघोळ करत नाही कोणी शॅम्पू लावून आंघोळ करत नाही. आणि मी तर परिक्रमावासींना ही विनंती करतो की कोणी जर नर्मदा परिक्रमाला जात असेल आणि करत असेल तर त्यांनी नर्मदा मैयाचं पावित्र्य हे नक्की राखा आणि तिथं साबण लावू नका धुणं धुवू नका आपले थुंकू सुद्धा नका आणि पाणी सुद्धा पायाने तुडू नका अशी. आणि या पवित्र मातेचं जबलपूरला मला वाटतं आरती होत असते आणि जबलपूरला जी आरती होत असते ती इतकी मोठी भयानक आरती आहे तर माणूस भारावून जातं ती आरती बघून. अशी मैयाची आरती आणि तो सुशोभितपणा ते तसाच एक अजून बरेच घाट असे आहेत. आणि आपला होशंगाबाद मध्ये जो घाट आहे शेटानी घाट तोही खूप सुशोभित असतो. असे बरेच घाट आहेत. आणि अमरकंटकला गेल्यानंतर तर मैयाचा बगीचा बघावा आणि तो आनंद लुटावा काय तो आनंद असे मैया आहे. आणि मी शासनाला मला सांगितलं की माझं एकच विनंती आहे की आता मला वाटतं नितीन गडकरी साहेबांनी आपले बांधकाम मंत्री आहेत ना त्यांनी तर आता असा एक ठरवलं की नर्मदा परिक्रमा पथ कसा तयार होईल असे त्यांनी जाहीर केलेलं आहे. पण ते
करतीलच. आणि खूप आता परिक्रमा करत असताना खूप सुविधा झाल्या व खूप सुविधा होऊन राहिल्या. ज्यांनी पूर्वी केल्या त्यांचं कसं जीवन असेल, कसं भागवलं असेल, आणि शासनाने सुद्धा याच्यात लक्ष घालावं. आणि मा नर्मदा मैया कशी स्वच्छ राहील, नुसते मा नर्मदा मैयाच नाही, सगळ्या तीर्थाचं जे ठिकाण आहे ते स्वच्छ. कारण आता बाकीच्या देश आपल्याला म्हणायला लागले की तुमचे फक्त तीर्थ आहे पण आमच्या नद्या स्वच्छ आहेत. म्हणून आपल्या नद्या ज्या तीर्थ नद्या आहेत, गोदावरी असेल, चंद्रभागा असेल, जे जेवढे असतील तेवढे आपल्याला स्वच्छ. मी म्हणतो सरकारने सगळी जबाबदारी उचलावी का, आपण काय ही जबाबदारी उचलू नये का. मी म्हणतो प्रत्येकाने जर जबाबदारी ही उचलली की मी घाण करणार नाही तर घाणच होणार नाही ना. आपण सरकारने सगळं करावं हे कुणी आपल्याला, ठीक आहे सरकार त्यांचं जेवढं कार्य आहे ते करतच आहे, पण मी स्वतःला असं वाहून घेतलेलं आहे की आपण चॉकलेट जरी खाल्ली आणि ती चॉकलेट कुठं न फेकता आपण खिशात घालून जर कचरा कुंडीत टाकली किंवा व्यवस्थित ठिकाणी चालली तर कचरा घाण होणार नाही. मग आपण शासनाला काय विनवण्याच करायचं का, आपण स्वतःला आपण विनवण्या करा ना. आपण कचरा विरहित आपण व्हा ना. आपल्याला बदलावं लागेल त्यावेळेस. मी एकच विनंती करतो की आपण आपल्याला बदला, नक्की भारत आपला स्वच्छ राहील. प्रत्येकाने ठरवा, कारण कायम जाहिराती येत असतात की तुम्हाला 10 मिनिटं आहे का, ती घाण आवरून घ्या. आपण जर असं ठरवलं तर मला वाटलं शासनाला विनंत्या करण्याची काही गरज येणार नाही आणि त्यांनी कुठं आपल्याला सगळंच करावं. आपली बी काही जबाबदारी आहे, आपण बी ती पाळली पाहिजे. मित्रांनो, मी खरंच सांगतो, मी ह्या परिक्रमा करत असताना मी एखाद्याने चहाचा कप जरी फेकला तरी त्याला विचारतो की तो कप उचल. म्हणजे आमच्या परिक्रमामध्ये जे असतात त्यांना तो म्हणजे बाकीचे पडलेल्या, मग बाकीचे पडलेले तू का घाण करतो. बरोबर. मग माझी अशी विनंती असते की बाकीचे 4 पडलेले आहेत ना तेही उचल आणि त्या तिथं टाक. आणि मी त्या हॉटेलवाल्यांना विनंती करतो की इथं खोका ठेवत जा, एखादं काहीतरी ठेवत जा, हे बाकीच्या लोकांना सांगत जा इथं टाका असं. म्हणून सरकारने ते करावं, सरकार तर करतच आहे, पण आपण बी काही आपल्या जबाबदाऱ्या आहेत. आपण स्वतः घाणमुक्त होऊया आणि आपला भारत देश प्रदूषण मुक्त करूया. हो, प्रत्येकाने जर ठरवलं तर नक्की होईल. हे प्रत्येकाने केलं पाहिजे, अंगीकारलं पाहिजे. मी म्हणत नाही, कारण मी म्हटल्यानंतर मला तो अभिमान येईल. आणि यांनी जी न्यूज घेत आहेत मी यांचे खूप उपकार मानतो, कारण माझी मा नर्मदा मैया या व्हिडिओच्या द्वारे, त्यांच्या न्यूजच्या द्वारे माझी मा नर्मदा मैया घराघरात पोहोचली. माझी मा नर्मदा मैया घराघरात पोहोचवण्याचा माझा एक उद्देश आहे. म्हणून मी व्हिडिओ तयार करत होतो, म्हणून माझा काही हे व्हावा असं माझी काय म्हणतात त्याला, प्रसिद्धी व्हावी अशी माझी विनंती नाही. फक्त मला एकच की माझी मा नर्मदा मैया घराघरात पोचावं आणि नर्मदा परिक्रमाचं महत्व. तुमची इच्छा आहे का अजूनही परत नर्मदा परिक्रमा? माझी इच्छा कुठपर्यंत आहे मला सांगता येत नाही. माझ्या आईचे, माझ्या गुरुवरांचे जेव्हा आशीर्वाद असतील तोपर्यंत मी असा कुठलाही संकल्प केलेला वय किती महाराज? 68 वर्ष. माझं वय आता 68 चालू झालेलं आहे आणि मी पुढे किती करेल हे मला माहिती नाही. पण मी एक ठरवलेलं म्हणजे मी तसा चंब बांधलेला नाही किंवा संकल्प उचललेला नाही. माझ्या तर जेवढं शक्य होईल तेवढं मी करणार आहे. कारण महाराजजी बघा, मी आता 3-4 दिवस झालेत आणि नर्मदा परिक्रमा करून आले, पण एक दिवस सुद्धा घरी नाही येत. मला वाटतं एवढ्या 2-4 दिवसामध्ये 2-3 ठिकाणी कीर्तन झालं, रात्री सुद्धा कीर्तनाला होते, आज सकाळी एका ठिकाणी दावं होतं. म्हणजे इतकं माणूस 3 महिने जवळपास 3,500 किलोमीटर चालून आल्यानंतर आजही अंगामध्ये अशक्तपणा नाही किंवा अजिबात असा थकवा जाणवत नाही. आजही ते नर्मदा मातेच्या जी प्रदक्षिणा करून आले आहेत त्यामुळे आजही ठणठणीत आहे आणि पुढच्या वर्षी 5व्यांदा नर्मदा परिक्रमा करणार आहेत असं मला आताच त्यांच्या एका नातेवाईकांनी म्हणजे एका यांनी सांगितलं की महाराज परत करणार आहे बाबा, आमच्या गाडीत आता बसून आले. महाराजांनी आपल्याबरोबर नर्मदा परिक्रमेतील काही अनुभव सांगितले, मनसोक्त गप्पा मारल्या. नाशिक जन्मतर्फे महाराजांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या हातून समाजकार्य घडत आहे आणि अजूनही पुढे ते घडत राहावं आणि त्यांना खूप खूप धन्यवाद. हर हर नर्मदे, नर्मदे माते की जय. नर्मदे हर, मात गंगे हर, जटाधारी शंकरे हर, नमः पार्वते तदेव, हर हर महादेव की जय. या मुलाखत घेत असताना काही शब्द महाराजांचे चुकले असतील किंवा माझ्याकडून काही विचारताना चुकले असेल तर क्षमस्व. तो बुद्धीचा दोष. जय भारत, जय महाराष्ट्र, जय. नाशिक जन्मसाठी चंद्रकांत धात्रक, कॅमेरामॅन मीरा धात्रक यांच्यासह तळवाडे येथून.